बातमी कळताच खऱ्या अर्थानं मोठा धक्का आम्हा सगळ्या काँग्रेसवासियांना आणि नांदेडवासियांना या ठिकाणी पोचलेला आहे. त्यांची तब्येत खराब झाली आणि त्याच्यानंतर त्यांना हैदराबादला एअर ॲम्ब्युलन्सनी घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार सुरू होता. माझा संपर्क त्यांच्यासोबत सातत्यानं होता, त्यांच्या परिवारासोबत होता. मला रिपोर्ट जीच येत होती की आता त्या याच्यातून ते बाहेर आलेले आहेत. आता व्हेंटिलेटरही बाहेर काढलं जाते आहे. 2-2 तास 3-3 तास विदाऊट व्हेंटिलेटर ते स्थिर राहू शकतात असा रिपोर्ट परवापर्यंत येत होता. काल काळाने त्यांना आमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे. त्यामुळे एक दुःखद ही घटना आमच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे त्यासाठी शब्द नाही, पण काँग्रेस पक्षासाठी एक मोठं नुकसान या ठिकाणी झाले. अजून झालेलं नाही. आम्ही रमेश चन्नीतलाजीशी आमचे प्रभारी त्यांच्याशी संपर्क झाला. सकाळी राहुल गांधीजीसोबत माझी चर्चा झाली. आत्ता अजून काही प्रोग्राम तयार झाला नाही, पण अमित देशमुख आमचे मराठवाड्याचे नेते त्यांना सकाळीच मी या सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून आणि तुम्ही स्वतः तिथं जा अशा सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती फार चांगली आहे असं नाही. मी काल पण नवी मुंबईमध्ये बोलत होतो. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र या खोक्याच्या सरकारने त्याला कुठं नेऊन ठेवलेलं आहे आता अशी काळजी सगळ्यांच्या मनामध्ये आहे. इथं शाळेत असलेल्या लहान मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, तरुण मुलं मुली जे शिकलेले आहेत ते सुरक्षित नाही, त्यांच्या हाताला काम नाही. आणि महागाईचा एवढा मोठा बोजा आहे की तो भयानक आहे की लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना रोज भ्रष्टाचारच. आत्ताच एक काल परवा घटना म्हणजे शुक्रवारची आहे. ती घटना अशी आहे की MPCB पोल्युशन बोर्ड त्याचे अध्यक्ष कदम आहेत आणि ते पुण्याला एका कार्यक्रमात गेले. कार्यक्रमावरून ते मर्सिडीज कंपनीचे ज्या गाड्या बनतात त्या कंपनीमध्ये गेले आणि त्या कंपनीमध्ये त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते 35 लोक त्या ठिकाणी घेऊन गेले आणि स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत त्या कंपनीमध्ये आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामागचा इंटरेस्ट काय? कारण की अखरी पोल्युशन बोर्डामध्ये जे काही आमचे अधिकारी असतात ते पहिले नोटीस इश्यू करतात जे काही तक्रार असेल आणि त्याच्यानंतर ती चौकशी करून त्याच्यामध्ये काही त्रुट्या निघाल्या तर त्या पद्धतीची कारवाई केली जाते. पण याच्यामागचा नेमका उद्देश काय की पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत कदम सिद्धेश काहीतरी नाव आहे त्यांचं, ते काही टेक्निकल नाही. हे 30-35 लोक काय EDची का CBIची धाड करायला तिथे गेले होते काय प्रॉब्लेम आहे? काय चाललेलं काय या महाराष्ट्रामध्ये? सत्तेमध्ये बसली लोक आणि आज आपण त्याचा परिणाम असा पाहतो की आपल्या राज्यातले उद्योग आता बाहेर चाललेले आहेत. पहिलेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्यासमोर आहे आणि मर्सिडीजसारख्या ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कंपन्या उद्या महाराष्ट्रातून सोडून चालल्या गेल्या तर बेरोजगारीच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तिथं लागलेले हजारो लोक आहेत. मोठी कंपनी आहे. हजारो लोक बेघर होतील, त्यांच्या आयुष्यातून बर्बाद होतील, रोजगारातून ते मुक्त होतील. पण हे एक उदाहरण आता आपल्या समोर आलेलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहे. ते तर फार आपल्याला सांगतात की माझा बाणा वेगळा आहे. ते काय करतात अशा वेळेस? काय कोणावर कोणाचा दबाव आहे?
काय चाललं महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आज आहे. काल प्रधानमंत्री जळगावला आले. आमचं एवढंच म्हणणं होतं की तुमचं लखपती दिदी वगैरे ज्या घोषणा आहेत त्या घोषणेमध्ये काय सत्य आहे काय आहे ते नंतर भविष्यात कळेलच. योजना किती फुल आहे, कारण की ऑलरेडी आमच्या भगिनींना ज्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या त्यांना लाख रुपये मिळत होते. आता 5 लाख रुपयाचं कर्ज केलं. लाख रुपयाचं मिळायचं आता 5 लाखाचं कर्ज केलं. त्याच्यात अटी टाकल्या. त्या बचत गटातल्या भगिनीतलं कोणी घरातलं नोकरीला असेल तर त्यांना तोचा लाभ मिळणार नाही. त्याच्यामध्ये ज्या भगिनीचं 3 लाखाच्या वर उत्पन्न असेल त्यांना ह्या बचत गटाचा लाभ म्हणजे या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे कर्जरूपी पैसे आहेत. हे काही त्या भगिनींना काही मोफत दिली जात नाही. जसं यांच्या मित्रांचं कर्ज हजारो कोटीचं माफ केलं जातं राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून, पण भगिनींना पैसे दिले जात नाही आहे. ते व्याज न घेणारं हा पैसा आहे आणि तो ती जी काय मुदत दिली आहे त्या मुदतीच्या आत त्यांना ते पैसे द्या. पण त्याच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम घेतला गेला. पण नेपाळमध्ये जे तीर्थयात्रा करायला गेलेले जळगाव जिल्ह्यातली लोक होती, ज्या 23 लोकांचा मृत्यू नेपाळमध्ये झाला. त्यांची काल सगळी बॉडीज तिथं आली. त्यांचा अंतिम संस्काराचा होता. डोळ्यात लोकांचे अश्रू होतं. अनेक भागामध्ये घरी चुली पेटल्या नाहीत. लोकांच्या डोळ्यात नैनाश्रू होतं आणि तिथं सगळं कारभार जो चाललेला होता तो जनतेच्या पैशानंच होता. काही पेंडॉल तयार झालेलं होतं. काही मोदीजीच्या घरचे पैसे नाही किंवा एकनाथ शिंदे किंवा फडणवीसाच्या घरचे किंवा अजित पवारांच्या घरचे पैसे नाही. जनतेचे पैसे जी सरकारच्या तिजोरीतून त्याच पैशानं तिथं खर्च केला गेला होता. प्रधानमंत्र्याचा दौरा म्हणजे त्याला करोडो रुपये खर्च होतो. मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे त्याला लाखो रुपये खर्च होतात. तर हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी. पण तेवढ्याही भावना नाही. पण तरी त्यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या योजनाबद्दलची भाषणामधून भूमिका मांडली. मुख्यमंत्र्याच्या भाषणावर मोदींनी एकही उत्तर दिलं नाही आणि त्याच्यावर दुर्लक्ष केलं. म्हणजे शेतकरी हा भाग जो आहे नरेंद्र मोदीसाठी हा कुठलाही त्याचं घेणेदेणं नाही असं चित्रकालच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये आता ते जुनी आपल्या पेन्शनचा प्रश्न आहे. तर राज्य सरकारने चालू केलं आहे. कर्मचाऱ्याचेच पैसे घ्यायचे आहेत आणि ते थोडा काळ नाही 25 वर्ष घ्यायचे आणि मग त्यांना पैसे पण त्याच्यातले 10% कापायचे आहेत. अशी योजना आहे. आमची मागणी आहे की जुनी पेन्शन जी योजना होती ती लागू करा. पण ह्या सरकारने पुन्हा नरेंद्र मोदींच्या सरकारने आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने पुन्हा बनियागिरी त्याच्यामध्ये करून कर्मचाऱ्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे. ही जुनी पेन्शन योजना नाही. कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही तीव्र चीड आहे. हे जे पुन्हा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम यांनी केलेलं आहे त्याच्यातून ते स्पष्ट होते आहे. त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया काय द्यायची. तर नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभेमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना. तर त्या ज्या तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. स्वतःच नरेंद्र मोदी अन्नदात्याला आतंकवादी नक्षलवादी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर त्याच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया द्यावी. शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्याच स्थानात नाही. अशी परिस्थिती आज केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारमध्ये आहे. बघा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज्याचे आणि उपमुख्यमंत्री आणि
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी जे काही महिलांना आणि मुलींना जे संरक्षण मिळावं त्यासाठी आंदोलन केलं, त्याला हे लोक राजकारण म्हणतात. त्यांच्या दोघांचे स्टेटमेंट तसं झालं की विरोधक हे राजकारण करतात. बदलापूरच्या घटनेमध्ये जो जन आक्रोश झाला त्याच्यामध्ये एक राजकीय माणूस मला त्याच्यामध्ये दाखवा. रेल्वेच्या पटरीवर दाखवा, तुम्ही 300 लोकांवर गुन्हे दाखल केले, त्याच्यातला कुठला राजकीय माणूस दाखवा. पण त्यांना याला राजकारण म्हणून ते प्रकरण दाबायचं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला, त्या वामन मित्राचा गुन्हा दाखल झाला, त्या महिला पत्रकारांच्या बद्दलचं त्यांनी अपशब्द वापरले, ते मी तुमच्या चॅनलवर बोलू शकत नाही. ते आता मला आज कळलं की ते FIR मधून ती कॉपीच गायब झाली. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आणि घटना आता एक बदलापूरचीच नाही ना, आजही पेपर काढा, आज 3 ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार झालेले आहेत, अत्याचार झालेला आहे. काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये? रोज पेपर काढले. कालचं रविवारचा दिवस होता, कालही सगळ्या पेपरमध्ये बातम्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या. काय महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रामध्ये आमची मुलगी, आमची आई, आमची बहीण सुरक्षित नाही? त्याच्यावर आत्मपरीक्षण या सरकारने करावं. याची क्लिप काढावी, त्याची क्लिप काढावी. हे चरित्र हननाचं काम बंद करा. तुम्ही पाप करता आहात, आम्ही हे पाप होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अबला लहान मुलींना या पद्धतीचं परिणामाला पुढे जाता येणार नाही. या पद्धतीची भूमिका सरकारने घ्यावी. पण सरकार आता त्याच्यात स्वतः राजकारण करते. कुठल्या मुलीला अत्याचार व्हावं, काय तिचा खून व्हावा, हे जे चालत आहे. पण ही सरकार जी आहे स्वतःचं पाप लपवण्यासाठी दुसऱ्याचं चरित्रहनन करायला निघालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आणि ही संस्कृती कधी राहिलेली नाही. आता त्यांनी यांचं काढायचं, दुसऱ्यांनी यांचं काढायचं, हे चालत राहील तर महाराष्ट्रातल्या जी लोकशाही पद्धत जी होती, ती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली पद्धत होती, त्या पद्धतीलाच हे कलंक लावायला लोक निघालेले आहेत. आणि माझी नम्र विनंती आहे की कुठल्याही राजकीय पक्षाने एकमेकावर ताशेरे ओढण्यापेक्षा, त्यांचं चरित्रहनन करण्यापेक्षा, खरं तर जे काही महाराष्ट्रात आज चाललेलं आहे, जेवढ्या डोळ्यानं सगळे पाहतात आहेत. मी तर जे काही ऐकलं की जी मुलीच्यावर अत्याचार बदलापूरमध्ये झाले, तर ती झोपेमध्ये ती एकदम झटका होऊन येतो की मला नाही जायचं शाळेमध्ये, अशा पद्धतीचं तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातलं अश्रू पण थांबत नाही. माझं एवढंच सरकारला विनंती आहे की तुमचे जे काही पिलावळ या पद्धतीचं करत असेल तर त्याला थांबवा. आणि हे जे काही चाललेलं आहे, तुमच्याजवळ शासन आहे, तुमच्याजवळ प्रशासन आहे, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अशा अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात कडक धोरण आपण घेतलं पाहिजे. जो शक्ती कायदा आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर केला, ते माननीय राष्ट्रपतीकडे पेंडिंग आहे, त्याला मंजूर करून येऊन एक धाक अशा व्यवस्थेला निर्माण झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. पण जे काही व्यक्तिगत जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न भूषणावर आहे, एवढंच आम्ही म्हणतो. तुम्हाला कोणी सांगितलं मला माहिती नाही. अजून जेव्हा जागा वाटपाची मीटिंगच झाली नाही तर ते ठाम आहे असं कसं म्हटलं? आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो की आम्ही महाविकास आघाडी म्हणून 288 जागा लढणार. त्यामुळे अजून जागा वाटपाची चर्चा सुरू नाही झाली. जसं महायुतीमध्ये काल फडणवीसांनी जाहीर केलं की तो प्रत्येक पक्ष आपलं आपलं पाहिजे, आम्ही असं कोणी नाही म्हणणार. अजून चर्चाच नाही आहे. ही मोमेंट जी चाललेली आहे त्या मोमेंटला मला आज काही प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही, कारण असं कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही आणि ते असतील किंवा राष्ट्रवादी असतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने जागाचा जो आमचा अंदाज आहे मागितलेला आहे. काही ठिकाणी आम्ही क्रॉस करतो एकमेकाला, पण ते आम्ही बसून ते सगळे प्रश्न सोडवू.
आज नाही आहे, उद्या आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला चेहऱ्याबद्दल काय ठरलं आहे का? संपलं आता. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री तो विषय संपला आहे. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद हे गौण आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा मलिन करण्याचं काम शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवणारी जी भाजपची पिलावड महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे आणि गुजरातला गहाण ठेवणं महाराष्ट्राला ही जी प्रथा चाललेली आहे, महाराष्ट्राला वाचवणं हा महाविकास आघाडीचा धर्म आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीसाठी मुख्यमंत्री हा जो पदाचा विषय आहे हा आमच्यासाठी आत्ता हा विषय नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेसमोर जाणार. ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा पहिला ठरवावा असं ठाकरेंचं म्हणणं आहे. त्याबद्दल काँग्रेस तुम्हाला सांगितलंय का त्यांनी? भूमिका जाहीर केली होती मेळाव्यामध्ये. ते मेळाव्यात आम्ही सांगितलं त्यांना, त्याच्यानंतर विषय संपला. आता काही तुमच्या कानात सांगितलं असेल तर सांगा. मुंबईचा एक विषय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 2000 कोटींच्या पेक्षा जास्त ठेवी या गेल्या काही कालावधीमध्ये काढण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे मुंबईचा जो आर्थिक डोलार आहे कुठेतरी कोसळेल अशी भीती आता उभारताना व्यक्त केली आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकाच नाही तर मग जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिका, प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीची एक व्यवस्था सुरू झालेली आहे. गेल्या 3 वर्षापासून या निवडणुका झाल्या नाही. फडणवीसांनी सांगितलं की मला सत्ता द्या, मी 24 तासात ओबीसीचा इश्यू क्लोज करून तुम्हाला न्याय देतो. आता त्यांनाही 2.5 वर्ष झाले, तर निवडणुका ते ओबीसीचा आरक्षणाचा इश्यू क्लिअर नाही झाला आणि निवडणुकाही झाल्या नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे मुद्दामून सरकार करते आहे. लोकप्रतिनिधी व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्माण होऊ नये याची काळजी जाणून बुजून BJP आणि त्यांच्यासोबत असलेले पक्ष हे करताना आपण पाहतो आहे. या माध्यमातून जनतेच्या कामाचा जो पैसा आहे तो लुटता कसा येईल त्याच्यावरची व्यवस्था केली. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होत्या हजारो कोटीच्या, तुम्ही 2000 कोटी सांगता, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आतापर्यंत त्या ठेवीतून काढण्यात आले. कमिशनर आणि सरकार या मिळून सगळं विल्हेवाट लावायचं काम चाललेलं प्रत्येक आहे. मग मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मी अनेक महानगरपालिकेचं मला नाव घेता येईल. सगळ्या याच्यामध्ये यांना दम असेल या सरकारमध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर करावी महानगरपालिकेबाबतच. तर म्हणजे खरं चित्र समोर येईल की यांनी कसा जनतेचा पैसा लुटला आणि गड्डामुक्त मुंबई, गड्डामुक्त नवी मुंबई, गड्डामुक्त ठाणे, गड्डामुक्त काय काय याच्या घोषणा खूप असतात. नरेंद्र मोदी जसं घोषणा करतात तशासारखं तर हेही घोषणा करायला लागले. आणि घोषणा गड्डामुक्त नाही, गड्डायुक्त महाराष्ट्र यांनी लोकांनी निर्माण करून ठेवलेला आहे. हे घोषणाबाज आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःची जाहिरात बाजी हजारो कोटी रुपये खर्च करून करतात आहे. आणि त्याच्यातच हे समजतात, त्याच्यातच हे धन्यता समजतात की आमची लोकप्रियता फार आहे. तर ठीक आहे, त्यांचा गुडफिल राहिला पाहिजे. प्रमोद महाजनजी पण गुडफिलमध्येच राहिले होते आणि कसं अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार गेलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. यांनी पण गुडफिलमध्येच राहावं. पण यांना आता सत्तेच्या बाहेर लोक हकलतील अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. बदलापूर प्रकरणामध्ये अहवाल जो आहे त्या अहवालावरती निर्णय आता लवकरच केसरकर जाहीर करणार आहे. त्यांनी हे म्हटलेलं आहे की लोकांचा जो उद्रेक झाला तो वेळेत कारवाई न झाल्यामुळे असं झाल्याचं त्यांनी मागितलं. मला एक गोष्ट आता या केसरकरच्या आणि यांच्या हातात नाही आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलेलं आहे. मंगळवारी या प्रकरणाची माननीय सुप्रीम हायकोर्टामध्ये याच्यावरचं हेअरिंग आहे. बाल हक्क आयोगसुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे यांच्या हातून सगळं गेलेलं आहे आता. त्यामुळे हे जे पोपटपंची जे करणारं सरकार महाराष्ट्रात आहे, आता त्यांनी काय करायचं ते कोर्टात सांगायचं आहे. त्यामुळे आता यांच्या हातून संपलेलं आहे. जेव्हा मंगळवारी याच्यावरची हेअरिंग माननीय हायकोर्टात होईल डबल बेंचकडे, त्या दिवशी खरं हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येणार. कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयत्न होतोय. एका आमदाराने असा की 100 कोटीने खरेदी करण्यात येतोय. एकूण 50 आमदारांची गरज तिथे आहे भाजपला.
भ्रष्टाचाराने पैसे कमवलेले भाजप आणि जनतेच्या पैशाची लूट करणारं भाजप हे सत्तेच्या बाहेर जास्त काळ राहू शकत नाही. त्या भ्रष्टाचाराच्या पैशाने आमदार खासदार विकत घेणं हे आता ओपनली या लोकांची मानसिकता आहे. हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. चिवडा पार्टी असलेली भाजप आज भ्रष्टाचाराने पैसे किती कमवलेले हे आता त्याच्यावरून दिसत आहे. आणि 100 कोटी एका आमदाराची किंमत लावतात आहे. महाराष्ट्रात 50 कोटी काहीतरी होता असं काहीतरी रेट सांगतात आहे. ते आम्ही तुमच्या मीडियामध्ये ऐकत होतो. मला माहिती नाही नेमकं काय आहे त्यांचं. पण जे काही आता कर्नाटकच्या आमदारांनी यांचं गुपित फोडलं तर त्या पद्धतीची चर्चा आता ऐकतो आम्ही. पण भाजपजवळ भ्रष्टाचाराचा मोठ्या प्रमाणात पैसा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचा आणि लोकशाही विकत आमदार खासदाराला विकत घेणं म्हणजेच लोकशाही विकत घेण्याची परंपरा भारतामध्ये भाजपने जी सुरू केलेली आहे त्याचं चित्र आहे. हाँ चलो हिंदी. राष्ट्रीय अध्यक्ष ने भी श्रद्धांजलि भेजी, क्या है? देखो, हमारे सांसद वसंतराव चौहान जी, उनका आज ही सुबह उनका दुखद निधन हुआ. एक बड़ी आशा उनके माध्यम से हमारे नांदेड़ जिले में लोगों के बीचों में एक उम्मीद जगी थी और हमें पता था कि जो नांदेड़ का जो विकास आज तक रुका है उस विकास को एक रास्ता मिलेगा और हमारे नांदेड़ जिले का वसंतराव चौहान जी के नेतृत्व में विकास होगा. पर कल की जो घटना हुई उनमें उनका दुखद निधन हुआ है वो कांग्रेस के लिए और नांदेड़ जिले के लिए बहुत बड़ी हानि हुई है. यही कहूँगा. पुणे के मर्सिडीज प्लांट में एमपीसीबी चेयरमैन ने एक विजिट किया था, उस पर आरोप लगाया कि वो लोग प्रोसीजर फॉलो नहीं कर रहे हैं. किसे देखते हैं? देखो, एकदम सिंपल है कि महाराष्ट्र की सरकार लूटपाट की सरकार है, यह स्पष्ट हो चुका है. महाराष्ट्र की सरकार के लूटपाट का एक प्रकरण अभी सामने आया है. लास्ट जो शुक्रवार था, शुक्रवार के दिन एमपीसीबी के अध्यक्ष कदम ये वहाँ गए थे और वहाँ पे उनका एक प्रोग्राम था. प्रोग्राम के बाद शिवसेना के 30-35 कार्यकर्ता लेके मर्सिडीज कंपनी में गए. एक्चुअली वो टेक्निकल नहीं है. जो भी कंप्लेंट होगी उस कंप्लेंट के आधार पर जो हमारे पोल्यूशन बोर्ड के जो अधिकारी होते हैं उनका नोटिस जाता है. फिर उसकी क्यूरी जो भी हो वो क्लियर करना पड़ता है और वो एक प्रोसीजर है. लेकिन एमपीसीबी के अध्यक्ष कदम जी वहाँ पे पहुँचे और पहुँचने के बाद उस कंपनी के लोगों को धमकाया गया है, ये मालूमात हमें मिली. और धमकाने के पीछे का मीनिंग क्या था, जब एमपीसीबी ने जो ट्वीट किया है वो ट्वीट भी स्पष्ट दिखाता है कि हमारे अध्यक्ष जी वहाँ गए थे. तो अब अध्यक्ष जी जाने के बाद वहाँ की जो भी पोल्यूशन के मामले में जो भी गलतियाँ हो, अब ये टेक्निकल नहीं कुछ समझेगा कैसा. लेकिन इस तरह का जाने का कारण क्या, पहले ही महाराष्ट्र से एक एक उद्योग जा रहे हैं. हमने लास्ट टाइम भी विधानसभा में भी इस बारे में चर्चा की थी. सरकार बोले कि नहीं हम नए उद्योग ला रहे हैं. तो क्या राज्य में जो पुराने उद्योग लगे हैं जहाँ पे हजारों लोग काम में लगे हैं तो उनको उनके जीवन को बर्बाद करना सरकार का दायित्व बनता है. तिजोरी में जो रिसिप्ट आती है, जो आर्थिक स्रोत होता है वो बंद करना चाहती है सरकार. सरकार खुद के फायदे के लिए, सरकार के नुमाइंदे जो लोग हैं वो खुद के फायदे के लिए इस तरह का टेरर बनाकर महाराष्ट्र के उद्योग भगाने की कोशिश कर रहे हैं. अगर जो इनके चक्कर में नहीं फंसता, अब चक्कर कौन सा है आपको सबको पता है. तो ये टोल वसूली का जो काम ये सरकार कर रही है उसका ही परिणाम है कि मर्सिडीज कंपनी को
ब्लैकमेल करने का काम किया गया है। सरकार ने तुरंत जांच करना चाहिए ये सब चीज़ों को। ये क्योंकि मर्सिडीज कंपनी की ये दुनिया की कंपनी है और इस तरह की कंपनी को अगर ब्लैकमेल करने का काम ये सरकार करती है, जो आज एक व्यक्ति के ट्वीट के माध्यम से पूरे दुनिया को उसका मैसेज गया है, तो मुझे लगता है कि सरकार ने जांच करना चाहिए। जिसके हाथ से गलती हुई है उसके ऊपर उसको पनिश करना चाहिए। अगर सरकार नहीं करती तो इसका मतलब है कि सरकार का भी इन्वॉल्व उसमें है। कल संजय राउत का बयान आया कि मुंबई की सीट को लेकर हमने 99% सीट क्लियर कर ली है, सीटों की बात हो रही है। महाविकास आघाड़ी की मीटिंग के बाद क्या कहना चाहिए? उन्होंने बराबर आखिरी की लाइन जो बोली वही बात बराबर है कि महाविकास आघाड़ी की जब मीटिंग होगी उसमें जब चर्चा होगी तो उस चर्चा में ही वो फाइनल होगा। सबने अपने अपने ढंग से जगह मांगी है, लेकिन वो डिस्कशन में क्लियर होगा। तो अभी कल मीटिंग है, कल होती कि नहीं, क्योंकि हमारे सांसद वसंतराव चौहान जी उनका दुखद निधन हुआ है, तो कल मीटिंग होती कि नहीं होती अभी डिसाइड नहीं है। तो उसके बाद जब चर्चा होगी तब उसमें क्लियर होगा। लॉ एंड ऑर्डर की बात हो रही है। महाराष्ट्र कल पूना में जिस तरह से कोयता गैंग ने एक पुलिस वाले पे हमला किया, क्या कहना चाहिए? हम सरकार को बार बार यही कह रहे हैं, माहिम में पुलिस वालों की यहाँ डकैती हो रही है, पुणे में पुलिस वाले के ऊपर, वो भी पुलिस वाला अपना ये नहीं था, सिपाही नहीं था, सब इंस्पेक्टर रैंक का था, उसके ऊपर कोयता गैंग ने हमला करना। तो महाराष्ट्र के पुलिस का डर अब ये गुंडाइज्म से ख़त्म हो चुका है और उसका रीज़न ही ये सरकार है। सरकार ने जिस तरह से महाराष्ट्र की पुलिस को कमज़ोर बना के रखा है, उसी का परिणाम है कि गुंडाइज्म करने वाले लोग, कोयता गैंग वाले लोग पुलिस पे डायरेक्ट हमला कर रही है। तो इसका मतलब सरकार ने समझना चाहिए कि इनके पास अब कानून व्यवस्था भी नहीं बची है। महाराष्ट्र में आम लोगों का भी जीना दूभर हो चुका है और इसलिए बार बार हम कहते हैं, लेकिन ये बेशरम सरकार है। ये सरकार सत्ता और सत्ता से लूट, यही ये सरकार का हमेशा काम रहा है और इसलिए जनता का क्या होने दो, और हमको सत्ता का मजा लेना है, यही सरकार की भूमिका है। एक मिनट हो दे। हाँ, कल लखपति बहन इस तरह से प्रधानमंत्री ने प्रोग्राम रखा था, वहाँ पे कहा कि प्रधानमंत्री ने कि जो महिलाओं के खिलाफ क्राइम हो रहा है उसको लेके हमने कड़ा कानून बनाया है, मौत की सजा दी गई है, उम्र कैद की सजा की बात हो रही है, क्या कहना चाहिए? प्रधानमंत्री झूठ बोलते हैं। अब झूठ पे कितना बार झूठ बोलेंगे हमें पता नहीं। महाराष्ट्र ने जो शक्ति कानून पारित किया है वो माननीय राष्ट्रपति मोदी जी के पास पेंडिंग है। तो वो अगर कानून पारित करके दिया तो ये इस तरह की जो इंसानियत को कलंक लगाने वाली जो घटनाएं महाराष्ट्र में एक नहीं कई घटना हुई है, उससे महाराष्ट्र की महिलाएं सुरक्षित होगी, बच्चियां सुरक्षित होगी। और शक्ति कानून तो वहाँ पेंडिंग है। जो व्यवस्था आज महाराष्ट्र में बनी हुई है सरकार के माध्यम से, तो पुलिस भी उसमें हतबल पड़ी हुई है। तो प्रधानमंत्री घोषणा करने में एक्सपर्ट ही है, उनको घोषणा से कुछ होता नहीं। लेकिन हमारे मुख्यमंत्री ने जो किसान की बात निकाली, तो प्रधानमंत्री उसमें एक शब्द भी बोलने को तैयार नहीं है। उनके एक भी सवाल का जवाब उन्होंने दिया नहीं कि भाई हम किसान के मामले में ये करेंगे वो करेंगे, उसके बारे में बात भी नहीं की। तो मुख्यमंत्री की क्या अवस्था है महाराष्ट्र की, ये मुख्यमंत्री ने भी समझना चाहिए। और प्रधानमंत्री के लिए तो किसान तो कोई है ही नहीं, कोई भी स्थान पे नहीं है, दुय्यम स्थान पे भी नहीं है, कोई भी स्थान पे नहीं है। क्योंकि यही अन्नदाता को प्रधानमंत्री जी ने लोकसभा में इनको आंदोलनजीवी कहा, आतंकवादी कहा, नक्सलवादी कहा है। तो उनके सामने में हमारे राज्य के मुख्यमंत्री अपनी पुंगी बजा रहे थे, तो पुंगी बजी ही नहीं। जिस तरह से स्कीम्स जो है, योजनाएं महाराष्ट्र में लागू की जा रही हैं अलग अलग, कल की जो पेंशन स्कीम है उसको लेके कल लागू की गई, किस तरह से देखते हैं, क्या? एक बनियागिरी जो होती है उस आधार पर ये पेंशन की योजना इन्हें लाई है। 25 साल कर्मचारी जॉब करेगा तो उसके पगार से पैसा काटा जाएगा और वो काटकर फिर उसका पैसा 10% काटकर उनको दिया जाएगा, ऐसी योजना है।
कर्मचारी की मांग वो नहीं है। हमारी जो पुरानी पेंशन योजना जो थी, जो पहले से चलते आ रही थी, जो अटल बिहारी वाजपेयी की सरकार में उसको बंद की गई, वही योजना अब चालू रहना चाहिए, ये मांग कर्मचारी कर रहे हैं। जैसे हमने घोषणा की थी कर्नाटक में, हमने घोषणा की थी तेलंगाना में, हमने घोषणा की थी हिमाचल में, और वहाँ पे हमने पुरानी पेंशन योजना चालू रखी है। तो राज्य के और केंद्र की सरकार को पुरानी पेंशन चलाने में क्या तकलीफ है? ये लाडली बहन के इसमें बताते कि पैसा मार्केट में आएगा, मार्केट ये होगा 1,500 में। अगर पेंशन का योजना का पैसा अगर मार्केट में आता तो पैसा घूमेगा ना। ये इतना तो इनके पास भी अक्ल है, ये 1,500 में मार्केट घूमेगा ऐसा बताते हैं। तो कर्मचारियों को पेट पे लात मारकर उनका ही पैसा उनको देने में सरकार को तकलीफ क्या है? तो जूनी पेंशन लगाने में सरकार को दिक्कत क्या है? कर्मचारी में आज भी रोष है, पहले भी था, लेकिन कल की योजना से उनके जख्मों पे नमक डालने का काम ये सरकार ने किया है और ये स्पष्ट है। आज संभाजी नगर में बीजेपी और उद्धव बाळासाहेब ठाकरे जो शिवसेना उनके कार्यकर्ता आपस में भिड़ गए, आदित्य ठाकरे वहां पर हैं, किस तरह से देखो, महाराष्ट्र में कानून व्यवस्था बची नहीं है। अपोजिशन के लोगों को कैसा टारगेट किया जाए, सत्ता के लोग कैसे करते हैं। हमारा बंद था, बंद ने उन्हें कोर्ट में जाके बंद कैंसिल करवाया, लेकिन हमने शांतता से पट्टी बांधकर हमने निषेध किया, तो उसमें भी बीजेपी वाले आके वहाँ पे हमला कर रहे थे। तो ये क्या चाहते क्या है? गुंडाइज्म महाराष्ट्र में, शाहू अम्बेडकर विचारधारा महाराष्ट्र से खत्म हो गई है। शिवाजी महाराज के महाराष्ट्र में ये नहीं चलता, पर बीजेपी और उनके साथी दल महाराष्ट्र में ये जो कानून व्यवस्था को परे रखकर सत्ता की जो गर्मी दिखा रहे हैं, मस्ती दिखा रहे हैं, वो महाराष्ट्र की जनता इनकी उतार देगी। ते मगाशी बोललो बेटा, आम्ही अनेकदा सांगतो की महाराष्ट्रात कायदा व्यवस्था आता बाकी राहिलेला नाही। आता त्याच्यापासून पोलिसही सुद्धा सुटलेले नाही। महाराष्ट्रामध्ये लहान मुली शाळेत सुरक्षित नाही, घराच्या बाहेर सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, आणि आता पोलीस सुद्धा सुरक्षित नाही। गुंडा व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात ताकद प्राप्त झालेली आहे, कारण की सरकारमध्येच अनेक गुंडाइझमची लोक मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत फिरताना आम्ही पाहतोय, आणि त्यांना Y+ सिक्युरिटी अशा लोकांना सुद्धा या सरकारने दिलेली आहे। मी या निमित्तानं तुम्ही हा प्रश्न विचारला याच्यावर सांगतो की अनेक लोक ज्यांना जेलमध्ये होते त्यांना पॅरोलवर सोडून आणण्यात आलं। काही लोकांना दवाखान्याच्या नावाने दवाखान्यात भरती करून ठेवलेलं आहे। सरकारमध्ये हिम्मत असेल किती लोकांना पॅरोलवर सोडलेलं आहे त्याची यादी जाहीर केली गेली पाहिजे, आणि किती लोकांना दवाखान्यामध्ये व्यवस्था पुरवली गेलेली आहे 5 स्टार, त्याची यादी जाहीर केली पाहिजे। या जी भीती असली पाहिजे या बदमाश व्यवस्थेला, ती व्यवस्थाला कुठली भीती राहिली नाही, म्हणून पोलिसांवर सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यावर सुद्धा कोयता गँगनी हमला केला, हे आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय। थँक्यू। मुख्यमंत्री आज गए हैं गोवा, जो रोड है वो देखने के लिए, पूरा चेक खड्डे जिस तरह से महामार्गाची पाहणी करताय, गणपती जवळ आले। मुझे लगता है कि मुख्यमंत्री ने और उनके मंत्री ने सरकार में विधानसभा में घोषणा किया था कि हम मार्च के पहले हम पूरा रास्ता क्लियर करेंगे, ऐसी विधानसभा में घोषणा की है। हम अभी अगस्त महीने में हैं, मार्च जाकर 6 महीना हुआ, और अभी गणेश जी के इसलिए कोंकण में लोग जाते हैं बड़े पैमाने में, उनका महत्वपूर्ण त्यौहार है। तो अभी मुख्यमंत्री इवेंट के लिए जा रहे क्या? इतने दिन रास्ता क्यों नहीं हुआ? कौन कॉन्ट्रैक्टर है? इनके सरकार में रहने वाले मंत्री और उनके परिवार के लोग उसमें कॉन्ट्रैक्टर, लेकिन वो उसको हर बार उसके टेंडर और उसका पैसा बढ़ाने के लिए और जनता की तिजोरी लूटने का काम वहाँ पे किया। लोगों के लिए रास्ता नहीं बन रहा है, ये इनके कॉन्ट्रैक्टर जो इनके साथ जो लोग हैं उनके लिए ये रास्ता बन रहा है, जनता के लिए नहीं। और जो मुख्यमंत्री आज गए इवेंट करने के लिए तो ठीक है,
लेकिन कोकण की जनता इस बात को समझती है। मुख्यमंत्री आज इव्हेंट करायला गेलेत का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला। महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात राज्याच्या सरकारने सांगितलं की मार्च महिन्यापर्यंत मुंबई गोवा रस्ता पूर्ण केला जाईल असं आश्वासन नागपूरच्या अधिवेशनामध्ये डिसेंबरमध्ये दिलेलं होतं। मार्च गेला, आता आपण ऑगस्ट महिन्यात आलो, म्हणजे 6 महिने झालेत अजून तरी रस्ता झाला नाही। आणि म्हणून मला असं म्हणावं लागतं की मुख्यमंत्री इव्हेंट करायला तिथं गेलेत का, पण कोकणातले लोक आता विसरणार नाही, कारण की हे सगळं त्यांच्या ठेकेदारांसाठी हा रस्ता चालतो, जनतेसाठी नाही। त्यांना जास्त कसे पैसे मिळतील, काम नाही झालं तर पुढच्या वर्षी त्याचं रिन्युअल होतं, त्याला पुन्हा त्याचे CSR वाढतात, त्याला पुन्हा ठेकेदाराला पैसे मिळतात। ही व्यवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून हा रस्ता कोकणातल्या जनतेसाठी नाही, त्या ठेकेदाराचा आर्थिक फायदा कसा होईल त्याच्यासाठी चाललेला आहे आणि म्हणून या रस्त्याला उशीर झाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।